फायनल या मैदानातील 5 सुटला. 5 मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात. गाड्यावर लक्ष द्या. एक जण बाद झाला आणि इकडं सुंदर अशी दोघांच्या लढत आणि पुढच्या रणाला बाजी मारली. फायनल साठी तास क्रमांक 1 घ्या. अतिशय एकदम चुरशीची लढत झाली. किंचित फरक होता. फक्त माझ्या मागे बघू शकता सगळं पब्लिक थांबले निकाल बघण्यासाठी. सगळी पब्लिक लावा स्क्रीनला निकाल लावा. फायनल बघण्यासाठी थांबलेली. फायनल लावा बघू दे प्रेक्षकांना. तुम्ही तोपर्यंत तिकडे निकाल काढा. तर सेमी फायनल आता लागली. आत्ताच आम्ही लाईव्हवर बघितलं. दुपारी जेवायसाठी घरी आलो होतो. तरी 64 गट आम्ही बघितले. आता आम्ही परत चाललोय. आता कपडे नाही बदलत बसलो. आता घरच्याच कपड्यावर जाणार आणि तुम्हाला दाखवतो तिथं आता फायनल लागेल. सेमी फायनल सगळ्या उरकत आल्यात सगळ्या. आणि काहींना निराशा पत्रात पडली. त्या गाड्या रिटर्न चाललेल्या आहेत. इकडं माझ्या मागं बघू शकता पिकअप वगैरे सगळ्या चालल्यात. काहींना निराशा वगैरे पडते. पण भावांनो हार जिती प्रत्येक खेळात होत असते. म्हणून जास्त हे करू नका. आमची घरची गाडी ती बसली नाही. माझ्या मामाची गाडी बसली नाही. सुनील कुंभार मातोश्री तंदूर्स ही माझ्या मामाची स्वतःची घरची गाडी आमची पळत होती सिकंदर. पण आमची गाडी पण गटपास झाली नाही. फक्त दुसरा एवढ्या अंतरानं आमची गाडी सुटली. दुसऱ्या नंबरला आमची गाडी बसली तिथं. पण ही गटपास केला नाही गाडीनं. तर असं ते हार जीत होत असती. पण काही जास्त मनावर घ्यायचं नाही. तर दाखवतो ही शिवाजीनगरची फाटी आहे ना. तुम्ही जर आला कधी दर रविवारची तर मैदान भरतं. मैदानाचे आयोजक बाळा पाटील विवेक पाटील हे दोघं असतात. अजून बरेचसे मान्यवर आहेत. आपला जंकू मामा ते पण असतात या मैदानाचे आयोजक दर रविवारचं. आणि आजचं जे मैदान जे आपलं भरलं आहे ते आपले आमदार माननीय आमदार मकरंदाबा पाटील यांच्या सौजन्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे आजचं मैदान भरवलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही येताल तर शिवाजीनगर मोरवे रोड बघायचा. तिथून वीटभट्टी बघायची. जी मागची वीटभट्टी दिसते तुम्हाला वीटभट्टीपासून सरळ खाली जायचं. तुम्हाला सरळ खाली गेलं की तुम्हाला रविवारच्या वगैरे गाड्या वगैरे जाताना दिसणार आहे. बघा समोर गाडी पण दिसते. गाड्या वगैरे जाताना दिसणार. तिथं मैदान असतं आपलं. का तुम्हाला मैदानाची भव्यता दाखवतोय मी. या ओसाड माळाला सगळं पांढरा सगळा ही दिसतोय बघा. या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. आत्ता जवळजवळ 4:30 वाजून गेलेले आहेत. तर देखील गाड्या बघा अजून किती आहेत. पब्लिक अजून हल्लं नाही. म्हणजे बरंचसं पब्लिक इथनं निघून देखील गेलेलं आहे. कारण की लांबून गाड्या येतात सातारा भागातून यातून. आणि बरंचसं पब्लिक निघून देखील गेलेलं आहे. तरी पण बघा अजून देखील मैदान किती भव्य दिव्य दिसतंय. हे शिवाजीनगरची फाटी आहे. बघू शकता तुम्ही. अक्षरशः या रस्त्याने सर्व शर्यत शौकीन प्रेमी वगैरे आलेले आहेत. माझ्यासोबत देखील शर्यत शौकीन प्रेमी आहे. हे बघा हे दोघं. आणि ते मला त्यांच्या गाडी घेऊन चाललेत. देवांश बघा आता ज्यांचे गट पास झाले नाहीत किंवा सेमीला जे आउट झालेत त्या गाड्या सगळ्या निघालेल्या आहेत माघारी. बघा अजून देखील मैदानाची भव्य दिव्यता किती आहे. किती प्रमाणात अजून गाड्या आहेत. महिलांना पळू द्या. सगळ्यांनी सहकार्य करा. भव्य दिव्य असं मैदानातील सेमी पास. गती घ्या. 8 गाड्या फायनलला पात्र होणार. कुणावरती सकाळपासून गटाला अन्याय झाला नाही आणि आता सेमीला सुद्धा होणार नाही. कोण होणार फायनलला पात्र. अटी आणि तटीची लढत पाहायला मिळणार. सुंदर अशी गाडी पाहिली. हरिभक्त परायण कलावती रामदास लक्ष्मण शेळके आणि विहान अजित गवले पाली पनवेल यांचा कॅप्टन पाला आणि जजुला सायरा संदेश घरत मौले पनवेल यांचा गुरु गाड्या सुटल्या. सेमी फायनल या मैदानातील 5 सुटला.
पाच मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात. गाड्या लक्ष द्या. एक जण बाद झाला आणि इकडं सुंदर अशी दोघांच्या लढत आणि पुढच्या रणाला बाजी मारली. पाचचा निकाल निकाल आणि निकाल. सेमी फायनल 5चा निकाल आता क्रमांक 4 वरून धावलेली गाडी लालबागचा राजा प्रसन्न एसपी ग्रुप 4 या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली एसपी ग्रुप 4 यांच्या या ठिकाणी सोन्या पाला आणि जबरीला कारुंडेकरांचा मोर्या पाला. सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली ड्रायव्हरनं. समुद्र सागर दाते वाघवाडी 3ला दादा सरकार गोट्यावा वालेकर नसरापूर 4ला श्रीनाथ प्रसन्न भिवेवाडी मसवा प्रसन्न लखन ध्यान का भिवे. मागे या बैलगाडी मालकाचं म्हणणं ऐका. पुढचे पंच तो कोपरा मोकळा करावा पलीकडूनचा. 7 वरती बाळवा प्रसन्न भुलेश्वर नगरकरांचा व्हाईट गोल्ड चिक्की आणि सायता आणि 8ला तारा भरणा प्रसन्न गुरु लक्षा फॅन्स क्लब आंबोळी. हा या मैदानातील सेमी फायनल 6 सुटण्यासाठी सज्ज. सज्ज आहेत आता 5 नंबरवरचा व्यवस्थित उभे राहा. हलगीवाली तंबाऊ सेमी सुटतोय. सुटला. भव्य दिव्याचा मिलिंदरावाडी युथ फाउंडेशन आयोजित भव्य दिव्याचा मैदानातील सेमी 6 पळतोय आणि 6 मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात. एक बाद झाला आणि 7 जणांमध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारणा भेटणारी लढत आहे आणि पर्याल तिकडं लक्षण बाजी मारली ती काय अतिशय सुंदर. सेमी फायनल 6चा निकाल निकाल आणि निकाल. सेमी फायनल 6चा निकाल आता क्रमांक 5 वरून धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा भावड्याचा हार्दिक हार्दिक असा अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. अमित शेटवीर तुकाराम दादा कोंबडे जोगवडी भावड्या ड्रायव्हर भाडगर यांचा या ठिकाणी लक्षापाला आणि जगदीश शंभू पाला. संतानाना धावडे पाडळीकरांचा व्हाईट गोल्ड शंभू. ची गाडी 2ला अंबाबाई प्रसन्न बाळा प्रसन्न दिलीप शेठ भिंतारे विलास शेठ भिंतारे सूर्यकांत बापूया फाउंडेशन विंग शंभू आणि तेजाची गाडी. 3ला आकाश काटवडे वॉटर कॉलनी कारीज आणि बच्चा शेठ झेंडू आणि बिस्लरीची गाडी. 4ला तिरसा प्रसन्न पिंटू शेठ मडक वडकी पुणे सानवी किरण भाडवलकर सासवडकरांचा कॉकटेल आणि सोन्याची गाडी. 5 वरती विरोबा प्रसन्न वैष्णवी चालू मोठे धनगरवाडीकरांचा सर्जा आणि येडा काढतो. धरा वासरू धरा बैल धरलाय वासरू धरा तेवढ्यामुळं वेळ जाईल. पडला एक जण धरा 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 नका बैल सोडू नका म्हणला पाहिजे त्याला. निम्म्यात आला हा अण्णा धर अण्णाच करू शकणार ते नाही काय करणार. अण्णा डायरेक्ट वासराचे हात घाल. हा फिरवा. याला म्हणायचं सुट्टी मेकर. खालपासून वरपर्यंत रोहन चालून की निंबूतकर बैल काय सोडला नाही. जाऊ द्या चला. पाणी प्यावं सुट्टी मेकर. उचला पाय उचला बाकीच्या गाड्या तत्काळ येतो. 8 सुटण्यासाठी सज्ज. गाड्या उभ्या करा. झेंडा पंच सांगतायत गाड्या उभ्या करा. वेळ लावू नका. बैलगाडी मालक सहकार्य करा. गाड्या उभ्या करा. गाड्या सुटण्यासाठी सज्ज. एक भव्य दिव्य असं शिस्तबद्ध सकाळपासून कुणावरती अन्याय झाला नाही आणि केला सुद्धा नाही. गटाच्या चिठ्ठ्या सुद्धा पारदर्शक, सेमीच्या चिठ्ठ्या पारदर्शक, फायनलच्या चिठ्ठ्या सुद्धा पारदर्शकच काढल्या जाणार. कुणाच्या वरती अन्याय या ठिकाणी
लॉबीचा असेल खालचा पट्टीचा असेल सगळ्यांचे ऑब्जेक्शन शंकेचं निरसन करून या मैदानाला एक सुंदर असं आयोजन नियोजन करून बैलगाडी मालकांनी साथ दिली. या बैलगाडी मालकांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं अभिनंदन आणि फायनलचा फेरा सुद्धा या ठिकाणी सुखरूपरित्या पार पडावा यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. सुटला शेवटचा सेमी या मैदानातील 8 सुटला. 8 मध्ये सुंदर अशी लढत चालवली. भावांचा साथ कोण होतोय फायनलला पात्र. आणि इकडं सोन्या पड्या तिकडं सर्जा पळतोय आणि बाजी मारली सर्जानं. अतिशय सुंदर अशी लढत झाली. सर्जानी येडा काढतो. गाडी गटाला बाहेर न नेली खाली नेऊन झुकली आणि सेमीत पास झाला की काय. आड्यार कॉकटेल आणि सोन्यानी पड्याल काढतोस आणि सर्जा. सेमी फायनल 8चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 8चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी बिरोबा प्रसन्न वैष्णव विशाल मोठे धनगरवाडी या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बारका कवळा लुसलुटीत सोन्यावर निंबूतकरांचं हार्दिक असं अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. MS12 सुंदर फॅन्स क्लब किकवीकरांचा सर्जा पाळा धनगरवाडीकरांचा येडा काढतोस पाला. सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र आणि शेवटची चिठ्ठी सुद्धा या ठिकाणी आता मल्हार फॅन्स क्लब खेळ आणि वैष्णव विशाल मोठे बलमा फॅन्स क्लब खेळ या करा चिठ्ठ्या कोण काढताय चिठ्ठ्या या परदेशी फायनलच्या चिठ्ठ्या कुणाला काढायचे. 8 बैलगाडी मालक आलेत काय तर स्टेज समोर या. शिवम भाई लाड या चिठ्ठ्या काढायला परदेशी चला. चिठ्ठ्या काढायला या. निंबूतकरांना 700 रुपयाचं बक्षीस आहे. सोनं आपलं 500चं बक्षीस 1000 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं. फायनलचे थांबा जरा काढू नका. फायनलचे बैलगाडी मालक आले का. एक मुंबईकर या पाडळीकर आताची 8 मधली अजून कोण राहिलंय फायनल वाले चिठ्ठ्या बघा. बैलगाडी मालक मुंबईकर एकसारखे आहेत का चेक करा. कोणाला अन्याय होणार नाही कारण सकाळपासून सुद्धा झाला नाही आहेत ना. हा फायनल साठी तास क्रमांक 1 घ्या. फायनल साठी उजव्या साईडनं तास क्रमांक 1 कुणाच्या नशिबी आहे. फायनल साठी तास क्रमांक 1 बिरोबा प्रसन्न वैष्णव विशाल मोठे धनगरवाडी सर्जा आणि काढतो सेमी 8 ची विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 2 आई गावली प्रसन्न सार्थक रोहिदास पनवेल सक्रापूर नंद्या ग्रुप सासकर वजरकरांचा रायबा आणि रॉबिन घरचा 7 सेमी 3 मध्ये विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 3 लागला पैलवान भैरवनाथ प्रसन्न गुणनकरांचा ट्रॅक्टर शेखर भैया सांदगुडे यांचा आदत किंग सरदार आणि ट्रॅक्टरची गाडी सेमी 1 मध्ये विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 4 मोर्या प्रसन्न सुपेकरांचा बीट शॉट रायफल बलमा ग्रुप तडवळे सासवडकरांचा घरचा साथ बलमा आणि देवा सेमी 2 मधली विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 5 आई गावदे प्रसन्न सायरा संदेश घरात पवले पनवेल गुरु आणि कॅप्टन सेमी 4 मध्ये विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 6 आई रेणुका प्रसन्न चेतन संदीप शेठ गाडवे रुद्रा वायकर ग्रुप काळत रुद्रा आणि भारत सेमी 7 मध्ये विजयी गाडी. फायनल साठी तास क्रमांक 7 गुरुदत्त प्रसन्न अमित शेठवीर तुकाराम दादा घोमणे श्री क्षेत्र पाडळी दत्तानाथ रायगुडे पाडळी शंभू आणि लक्ष्या सेमी 6 ची विजयी गाडी. आणि फायनल साठी तास क्रमांक 8 लालबागचा राजा प्रसन्न SP ग्रुप 4 सोनी आणि मोरिया सेमी 5 ची विजयी गाडी. हा या मैदानातील फायनलचा फेरा आहे.
जावा गाड्या बैलगाडी मालक झुपायला 5 ते 10 मिनिटं. परदेशी गाड्या झुपून मैदानात आणायची. 5:15 वाजले. 5:30 पर्यंत फायनल घ्यायचा आहे. बरोबर 5:20 गाड्या आत आल्या पाहिजे. बजर लावला जातोय. सकाळपासून आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो ते म्हणजे फायनलचं आता मैदान आहे थोड्याच वेळात. आता बजर होईल. फायनलच्या जेवढ्या गाड्या आहेत 8च्या 8 त्या गाड्यांचा आता नंबर वगैरे झालेले आहेत. काय कुठलाही भेदभाव न करता तर त्यांनी चिठ्ठ्या वगैरे काढलेल्या आहेत आपल्यासमोर तुम्ही बघू शकता. आणि थोड्याच वेळात आता फायनलचं मैदान होईल. एक 5-10 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे. गाड्या खाली जातील. मी एक गाडी तुम्हाला दाखवणार जी इथं खाली जातील. ते शक्यतो आपलं लक्ष आहे की सकाळची आपली मुलाखत झाली होती देवा आणि बलमा या जोडीसाठी. कारण की आत्ता नुकत्याच झालेलं मैदान आपलं जे सांगलीचं मैदान झालं फॉर्च्युनरचं त्या गाडीनं त्या गाडीला बक्षीस मिळालं होतं. HF डिलक्सची ती मानकरी ठरली होती ती गाडी. आणि मला अशी अपेक्षा आहे की असं मला वाटतं की आत्ताच्या ह्याच्यात देखील ती गाडी फायनलला पात्र होईल म्हणून असं. तर कंटिन्यू करू आपण पुढे व्हिडिओ. ते कॅमेरात तुम्ही नाव बघताय हिल. आणि ते बघा ते लोकेशन कुठे आहे. ती टेकडी दिसते का ती तिथं ते एकदम बारीक दिसते ते. माझे 10x झूम होते पण ह्यांच्या कॅमेऱ्यात 30x झूम होतंय आणि हां 300x. आणि त्या बिल्डिंगवरचं नाव पण स्पष्ट दिसते. फायनल वाली बैलगाडी मालक गाड्या उद्या चला परदेशी. परत एकदा गटाला सुद्धा 30 तास, सेमीला सुद्धा 30 तास आणि फायनलला सुद्धा 30 तासावर गाडी पळा निघाली. नंद्या ग्रुप सासकल वर्धनकरांचा घरचा साथ रायबा आणि रॉबिन. केशवानला मागे घ्यावं भोसले साहेब. ते काहीतरी घोटाळा करेल राहुल ड्रायव्हर. विकास पवार, शुभम शेटलाड, हेमंत साळुंके, अविनाश बुनगे, सोनू पाटील या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. येणार का एक गाडी सासकलकरांची वर्धनगडकरांची गाडी खाली गेली फायनलला. बाकीचे बैलगाडी मालक आपण गाड्या आणणार का? आणि शंभूच्या जोडीला अमित शेटवीड भाडगर, तुकाराम दादा खोमणे जोगवडी, भावऱ्या ड्रायव्हर भाडगर यांचा लक्ष मैदानात आला. इकडे तास क्रमांक 3 वरती गाडी मैदानात आली. भैरवनाथ प्रसन्न गुणनकरांची गाडी मैदानात आली. गुणनकरांचा ट्रॅक्टर आणि तिथला भैया चांदगुडे यांचा या ठिकाणी सरदार मैदानात आला. हे श्वान काहीतरी करणार आहे त्याला आत्ताच बाहेर घेऊ. मालक तुम्ही नंतर फायनलला ते राहुल्या नायक म्हणल्यावर काय कुटाणा करतात काय होईल केवढ्याला पडेल. अनेक वेळा झालेलं आहे श्वाननीवर काहीतरी केलेलं आहे मैदानात. हे जाऊ दे बाळा त्याला तिथे साखळी बांध नाही तर त्या करेची वायर आहे त्याला बांधून ठेव तिकडं. जाऊ दे ठेव बांधून त्याला तिकडं. नावं काय द्यायचे ती या ठिकाणी सांगायचे. इकडं घरचा साथ मैदानात आला. तास क्रमांक 4 वरती सौभाग्यवती स्वातीताई सचिन शेठ जगताप, सासवड बलमा ग्रुप तडवळे यांचा पुढं बलमा आणि पाठीमागा आदत किंग देवा. घरचा साथ मैदानात आला. तर मित्रांनो मी जे तुम्हाला व्हिडिओत सांगितलं होतं ते या गाडीकडून मला अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं आज ही गाडी करेल नंबर बनवून. मुंबईकर ते पियानर इथं आणून त्यांना 2 मिनिटं. तुमची नावं मोठी आहेत.
पुढे निघाला सायरा संदेश घरत ओले गुटीरतन वाद्रे सागाव डोंबवली गुरु थैमान ग्रुप हरिग्राम ओले पनवेल यांचा पुढे गुरु निघाला आणि त्याच्या जोडीला हरिभक्त मराठी कलावती रामदास लक्ष्मण शेळके विहाना अजित गवते पाली पनवेल यांच्या या ठिकाणी कॅप्टन सुंदर अशी गाडी तास क्रमांक 5 वरती खाली मैदानात निघाली. डालच्या पुढे यांच्याकडून समायोजन करताना 200चं बक्षीस आहे. गाड्या खाली गेल्या होती टाकणार आहे. सोमनाथ घाटे तासाव पक्की मारून घ्या. याला इकडे एक सुंदर अशी गाडी मैदानात आली तास क्रमांक 1 वरती. डॉक्टर बंटी डॉक्टर खेड मल्हार फॅन्स क्लब खेड यांचा येडा कारतूस पुढे निघाला. ब्लॅक टायगर आणि तेजुलीला एमएच 12 सुंदर सर्जा फॅन्स क्लब किकवी किकवीकरांचा सर्जा. पळ्या तिकडे तास क्रमांक 8 वरती गाडी निघाली. एसपी ग्रुप 4 सोहम सेट पॉवर 40 भोर 40 गावकरांच्या या ठिकाणी सोन्या आणि त्याच्या जोडीला मोरिया प्रेम सरकर कारुंडे यांच्या या ठिकाणी मोरिया. जाऊद्या परदेशी गाडी खाली सुंदर असे गाडी निघाली. कारजकर गाडी उद्या चला परदेशी. पर्याल तिकडे तास क्रमांक 6 वरती गाडी निघाली. रेणुका मातापासून चेतन संदीप शेडगाळवे रुद्रा वायसर ग्रुप काळजकरांची पुढे निघाला. रुद्रा वायसर ग्रुप काळजकरांचा रुद्रा आणि त्याला मंगळादेवी प्रसन्न शंभूराज जाधव बाटमरळी यांच्या या ठिकाणी भारत. सुंदर असे गाडी तास क्रमांक 6 वरती निघाली. सगळ्या गाड्या खाली गेल्या. विना अपघात विना कुठल्या बैलगाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय झाला असं कुठलाच गट आणि कुठला सेमी नाही. निर्विघ्नपणे मैदान पार करण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी या मैदानामध्ये मोलाचा सहभाग दिला ते सर्व प्रेक्षक वर्ग असतील, शौकीन असतील, आयोजक असतील, झेंडा पंच असतील, लाईव्ह वाले असतील, मैदान सौजन्यवाले असतील, परमिशनला सुद्धा ज्यांनी सौजन्य सहकार्य केलं, मंडपवाले असतील, या सर्वांचं या ठिकाणी मनश्च एकदा मनापासून सहर्ष आणि सहर्ष स्वागत आणि मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर निकाली पंच असतील, खालचे झेंडा पंच, त्यांना सहकार्य करणारे पंच असतील, सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून हा मैदानाचा अतिशय सुंदररित्या मैदानाचा फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज आणि इकडं सुद्धा शिवाजीनगरकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा मोडून सज्ज. दोन्ही फायनल एका टायमिंगला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. लाईव्हला बघायचा कोणता, प्रेक्षकांनी बघा कोणता बघायचा आणि कोणता नाही. दोन्ही एसटीसी चॅनल वरती या ठिकाणी फायनलचा नसिबी आहे. 512 मधून 8 जण, त्यातले बाकीचे सगळे या ठिकाणी थांबले, परंतु थांबला म्हणजे संपला नाही. हे बैलगाडीचं क्षेत्र, या बैलगाडी क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा. गाड्या व्यवस्थित उभ्या करा आणि फायनलचा फेरा सोडण्यासाठी बैलगाडी मालकांनी प्रयत्न करा. एक पुढे एक मागं, त्याच्यासाठी वेळ घालवू नका. आता त्याला एकदाच संधी द्या. प्रत्येकाला संधी दिली आपण, प्रत्येकाचा या ठिकाणी विचार करतोय. परत काय उलट झालं बैलगाडी मालकाच्या ह्याच्यात की त्यानं असं केलं आणि ह्यानं असं केलं, कारण सांगण्यापेक्षा आपण सरळ ऐका, आपण कुठं चुकलोय याचा विचार करा. गाडीनं मार खाल्ला की ड्रायव्हरनं गाडी हाणलीच नाही, दुसरा बैल पळालाच नाही, सुट्टी मेकरनं बैल सोडलाच नाही, थोडक्यात मार खाल्ला.
कुठं कमी पडलोय तो विचार करा, हा बाकीचा विचार सोडून देत जावा. सहा नंबर वाली अरे ॲम्ब्युलन्स रेडी आहे. सुटला. अतिशय सुंदर अशी लढत काळसकर आणि मुंबईकरांच्यात. कोण झाला एक नंबरचा मानकरी? चला निकाली पंच निकाल बघा आणि निकाल येऊ द्या. या ठिकाणी तत्पूर्वी सगळ्यांचा सन्मान केला जातो. एकदम चुरशीची लढत झाली. किंचित फरक होता. फक्त माझ्या मागे बघू शकता सगळं पब्लिक थांबले निकाल बघण्यासाठी. त्याच्यात दाखवतील आता निकाल. एकदम खूप किंचित फरक होता गाड्यांमध्ये. बलमाची गाडी बसली की नाही ती आपण बघू आणि जाऊया आपण पुढे. सगळी पब्लिक लावा स्क्रीनला निकाल लावा. फायनल बघण्यासाठी थांबलेली. फायनल लावा बघू द्या प्रेक्षकांना. तुम्ही तोपर्यंत तिकडे निकाल काढा. फायनल बघण्यासाठी थांबली सगळी पब्लिक. आयोजक बाळा पाटील. ओंकार विरे. सोन्या. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आहे की गाडी कोणाची लागली. अलगीवाडी निकाल आलेला आहे. अलगीवाडी थांबा. भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी वाई खंडाळा महाबळेश्वरचे जननायक कार्यसम्राट आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुंदर एक भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलं. मिलिंददादा पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं भव्य दिव्य अशा मैदानाचं नियोजन करताना आजच्या मैदानाला विशेष मोलाचं सहकार्य झेंडी या ठिकाणी जागा मालक असतील, जागा सौजन्य असेल, परमिशन साठी मदत असेल, सहकार्य असेल, या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. त्याचबरोबर आजच्या मैदानाचे झेंडापंच नामांकित असेल झेंडापंच दादासाहेब घाटे पठारवाडीकर आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एसटीसी लाईव्ह वरती गेलं त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आजच्या मैदानाचे निकाली पंच असतील सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं सुद्धा मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानामध्ये एकूण या ठिकाणी 512 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये गटाचे 64 फेरे झाले, सेमीचे 8 सेमी झाले आणि फायनलचा 1 फेरा या ठिकाणी पळून आला. त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय. आणि तत्पूर्वी अजून एक सांगायचंय की बऱ्याच जणांना वाटलं मैदानाचा पल्ला कमी आहे,
मैदानात जवळजवळ 8 ते 9 सामने होतील, परंतु मैदानात एकच सामना झाला. त्यामुळं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. आणि आजच्या भव्य दिव्य अशा मैदानाच्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल घोषित केला जातो. आजच्या भव्य दिव्य अशा मैदानाचा 8व्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 1 वरून पाली गाडी बिरोबा प्रसन्न वैष्णव विशाल मोठे धनगरवाडी या गाडीचा आजच्या भव्य आणि दिव्य अशा जननायक केसरी मैदानामध्ये 8वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाली एमएच 12 सुंदर सर्जा भ्यासला किकवीकरांचा सर्जा आणि त्याच्याला डॉक्टर बंटी खेळ मल्हार फॅन्स क्लब खेडकरांचा येडा कारतूस पाला. येडा कारतूस आणि सर्जा आजच्या जननायक केसरी मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी. एक शिस्तबद्ध पारदर्शक मैदान कसं घ्यावं याचं उत्तम उदाहरण दिलं. आणि आजच्या भव्य दिव्य अशा जननायक केसरी मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न अमित शेटवीड भारगर सरपंच दत्ताराणा भाईगुडे पाडळी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 7वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाली अमित शेटवीड भारगर तुकाराम दादा कोमने जोगवडी बावड्या ड्रायव्हर भाटगर भोर यांचा या ठिकाणी लक्ष्या पाला आणि दिलेला सरपंच दत्ताराणा भाईगुडे पाडळी यांचा शंभू पाला. लक्ष्य आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा जननायक केसरी मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी. भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. कुणावरती अन्याय नाही, कुणालाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण नाही असं भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. आणि आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील 6व्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी लालबागचा राजा एसपी ग्रुप 4 या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 6वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाली तास क्रमांक 8 वरती एसपी ग्रुप 4 सोहमशेठ पवार भोर आणि 40गाव यांचा या ठिकाणी जावीला सोन्या पाला आणि उजवीला मोर्या फ्रेंड सर्कल कारुंडे यांचा मोर्या पाला. मोर्या आणि सोन्या आजच्या भव्य आणि दिव्य अशा जननायक केसरी मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी. भव्य दिव्य असं मैदान या ठिकाणी जननायक केसरी संपन्न झालं. आणि आजच्या मैदानातील 5म क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न गुणंद या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 5म क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाली भैरवनाथ प्रसन्न गुणंदकरांचा या ठिकाणी ट्रॅक्टर पाला आणि त्याच्याला भैया चांदगुडे यांचा या ठिकाणी सरदार पाला. सरदार आणि ट्रॅक्टर आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी ठरले. भव्य आणि दिव्य असं मैदान संपन्न झालं. आणि आजच्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये 4था क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी नंद्या ग्रुप सासकर वर्धनगरकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 4था क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली परशुराम प्रसन्न वर्धनी माता प्रसन्न वर्धनकर नंद्या ग्रुप सासकर यांचा घरचा साथ पाला. रैवानी रॉबिन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये जननायक केसरीमध्ये 4था क्रमांक आला. सुंदर अशी गाडी 4थ्या क्रमांकाची मानकरी. सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान. आणि या मैदानातील 3य क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मोर्या प्रसन्न सुपेकरांचा बिग शॉट रायफल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 3य क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साथ पाला सौ स्वातीताई सचिन शेठ जगताप सासवड पलमा ग्रुप तडवळे यांचा घरचा साथ पाला देवानी बलमा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 3य क्रमांक आला. सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं. आणि 2 गाड्यांमध्ये अटीतटीची शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. आणि आजच्या जननायक केसरी मैदानातील 2य क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी रेणुका माता बसवत चेतन संदीप शेठ गाडवे रुद्रा वायसर ग्रुप काळत या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 2य क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली रुद्रा वायसर ग्रुप काळतकरांचा या ठिकाणी उजवीला रुद्रा पाला आणि डावीला मंगळादेवी प्रसन्न शंभूराज जाधव बारमळी यांचा भारत पाला. भारत आणि रुद्रा आजच्या जननायक केसरी भव्य आणि दिव्य अशा मैदानाचे 2 नंबरचे मानकरी. आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावला नावाला शोभेल साजेल शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं. आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न सोयरा संदेश घरात ओले पनवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी सोयरा संदेश घरात ओले पनवेल गुड्डी रतन मात्रे सागो डोंबिवली गुरु थैमान ग्रुप ओले पनवेल प्रशांत फडके पोपुर्ली पनवेल यांचा गुरु शेठ पाला. आणि तेंदवीला हरिभक्त महाराज कलासुधीर रामदास लक्ष्मण शेळके विहाना अजित गवटे पाली पनवेल यांचा कॅप्टन पाला. कॅप्टन आणि गुरु आजच्या भव्य दिव्य अशा जननायक केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक 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 अभिनंदन.
गाडी लॉबी झाली आणि आज लगेच या ठिकाणी शिवाजीनगरचं मैदान पार पडलेलं आहे. खंडाळा केसरीचे मैदान भरवलं होतं आबांच्या वाढदिवसानिमित्त. ते पूर्ण पार पडलेलं आहे. मागे बघू शकता आणि 8 बक्षिसं काढलेली आहेत आणि द्यायचं वगैरे चाललंय. तर मला अपेक्षा होती बलमाकडून, पण बलमाचा तिसरा नंबर आला. तिसरा नंबर काढणं पण काही सोपं नसतं. चला आज काय नवीन युट्यूबला टाका. चला आज काय नवीन. बोला गाव कोणतं तुमचं? तर हे बलमाचे गाववाले आहेत. असं दादा तुमचं नाव? विशाल गोळे. विशाल गोळे. अच्छा अच्छा. तुमचं? आमचं संदीप गोळे. संदीप गोळे. ओके ओके. असे आपले सबस्क्रायबर लोक पण भेटत असतात. नवीन नवीन भावांवर ओळखी होत्यात मैदानांवर. तर माय मागं बघू शकता पूर्ण अंधार पडलाय बघा. आता ब्राईटनेस वगैरे वाढवलाय. चला आज काय नवीन. शिवानगर